नमस्कार भाऊ, कसं काय म्हणतात मी तुमचा कोल्हापूरचा छोट्या. तर मी सकाळी गणी लवकर जाते माल टाकायला. आणि विषय असा होता की वैभवदा येईस्तोवर मला वाट बघत तिथं बसायला लागत होतं. वैभवदा जसं येते तसं आम्ही पुढचा रूट करायला जातोय. रूट करून मी दुकानात तिथं मला सौरभदा भेटतोय आणि तवरच मयुरी पण येतोय. चल छोटे जाऊ की मी चल तोपर्यंत नुरदानच्या मनात येते की जाऊन शावडीत नाही यायचंय. शावडीत जाऊन आम्हाला दुकानात एक प्लग घ्यायचा होता. त्यानंतर मी दुकानात येऊन डायरेक्ट निघतोय बांबोड्याला जायला. आणि बांबोड्यात गेल्या यश भावाचे वडील राजू काकांच्या चालतो मी. आणि माझ्यासोबत रोहित डीजे म्हणजे पप्पूदा पण आलता. आणि त्याला घेऊन मी आलतो स्टँडवर. घरात जाऊन मी आवरून बाहेर पडतो कारण का आज आम्हाला जायचं होतं जुगायला. आपला हत्यार म्हणजे स्कॉर्पिओ घेऊन आम्ही निघालेलो देवाला. आणि आमच्या सगळ्यांच्यात आमचं पप्पाच वाढ दिसालतं. आणि एका गाडीत टायरचं प्रेशर कमी दाखवलं, त्यामुळे जाता लागलीच म्हटलं हवा पण मारून जाऊया. टाकी पण लागलीच फुल करून घ्यायचं म्हटलं. आणि आयुधांचं मटेरियल घेऊन ओमकार कुठं बाहेर निघालेला. खरंच फॅमिली संग जी फिरण्यात मज्जा आहे की ते एकटं फिरण्यात नाही. आणि आमच्या संग 2 मेंबर होते, ते दिप्पादी आणि आसावरी होती. मग त्यातनी सोडा आम्ही गेलतो गुरववाडीकडे. आणि एक दिवस आधी आमच्या घरातली इथं पोळ्या करायच्यात. आणि ह्यावेळी वसंतांच्या घरात राहिलेली. आणि इथं आम्ही वसंतांच्या घराच्या विषयाबद्दल बोलतो होतो कारण की वसंतांनी घर पण एकदम टॉप मध्ये डन केले. मग आम्ही रोडला गाडी पार्क करून आम्ही जातो मंदिराकडे, म्हणजेच आमच्या जुगायच्या मंदिराकडे. आणि इथं काठी नाचवाचा कार्यक्रम चालू होता देवाची. आणि आत मंदिरात डेकोरेशन पण विषय लोड केलं. एवढी गर्दी असून पण मंदिरात असं एवढं करमत नव्हतं. आणि आपला विषय एकच, आपली आहे जुगाई. आपल्या बांबोड्यातला सगळा ग्रुप इथं जेवण तीन वाढाय होता. म्हणजे दरवर्षी बांबोड्यातनं जेवण असतं इथं. मी पप्पा मम्मी इथंच आम्ही जेवतोय. बांबोड्यात जे सगळे व्यापार आहेत की नाही त्यांचा एक ग्रुप आहे. तो ग्रुप इथे येऊन सगळं जेवणाचं तीन बघतोय. मांडव तीन गावून इथं मस्तपैकी असं जेवण वाढायची सोय चालू होती. आणि इथं डबल भात भेटत होता. आणि जमलंच तर नेक्स्ट टाइम आपण पण या ग्रुपला जॉईन करायचं आहे. हे जे आम्ही प्याला लागलो याला काय म्हणतात मला पण माहित नाही. कमेंटमध्ये 100% सांगा. बाकी आमचं वसंता कार्यकर्ते एकदम वाढायचा. वसंतांच्या घरला जायचं होतं म्हणून इथं बेकरीतनं थोडं सामान घेते खायला. त्यानंतर निघतोय आम्ही वसंतांच्या घराकडे. वसंतांच्या घराचा व्हिडिओ करायचा मला लक्षातच नाही. मग आम्ही तिथून जातो लोळजायला. आणि ब्लॉग चांगला वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.